प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 20 मे 2024 बुधवार। तो तुला आपल्या मार्गात चालविल। मी परमेश्वर तुझा देव आहे, जो तुला तुझ्या हिताचे शिकवितो आणि तुला योग्य मार्गाने चालवितो। येसाया 48 अध्याय 17 वचन। जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे परमेश्वराचे हातात सोपवतो, तेव्हा तो आपल्या परिपूर्ण इच्छेनुसार आपल्याला चालवितो। तो आपल्याला योग्य मार्गात नेतो आणि जेव्हा तो मार्गदर्शन करतो, तेव्हा त्यांची अर्थ असा की तो आपल्याबरोबर आहे। म्हणूनच राजा दावीद म्हणाला, मी मृत्यूच्या सावलीच्या तळीतून चाललो तरी मला कोणत्याही वाईटाची भीती वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस। स्तोत्रसंगीता 23 अध्याय वचन 4। आज अनेक लोक स्वतःलाच मार्गदर्शन करण्याचे प्रयत्न करतात। मला कोणाची गरज नाही, माझ्याकडे सगळेपण आणि समज आहे। पण बायबल सांगते, मनुष्याला योग्य वाटणारा मार्ग शेवटी विनाशाकडे नेऊ शकतो। काही लोक नकळत वाईट प्रभाव, देहाची इच्छा, व्यसन आणि पापी सवयींनी चालविले जातात। फक्त परमेश्वरच आपल्याला सुरक्षितपणे चालवू शकतो। योसेफ तरुण असताना कदाचित विचार करत असेल, माझ्या भावाने मला का विकले? मला इजिप्तमध्ये का यावे लागेल? माझ्यावर खोटे आरोप का झाले? मला अन्यायाने तुरुंगात का टाकले? हे सर्व गोंधळवणारे आणि वेदनादायक वाटले असेल, पण नंतर जेव्हा देवाने त्याला इजिप्तचा अधिकारी बनविले, तेव्हा त्याला समजले की देव सुरुवातीपासून त्याला मार्गदर्शन करीत होता। त्याने आपल्या भावांना सांगितले, तुम्ही मला येथे पाठविले नाही, तर देवानेच पाठविले। उत्पत्ती 45 अध्याय वचन 5 आणि 8। ते दुःख वाटत होते, तसेच देवाची परिपूर्ण योजना ठरली। ज्या देवाने योसेफ, दावीद आणि दानियेल यांना मार्गदर्शन केले, तो तुलाही नक्कीच मार्गदर्शन करील। म्हणून मी कुठे जाऊ, काय करू असे गोंधळून जाऊ नकोस। फक्त परमेश्वर विश्वास ठेव, तो तुला पावली चालविल। मी माझ्या वडिलांची पादरी समय जबतुरे यांचे जीवनाकडे पाहतो। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सुमारे 1 वर्ष किराणा दुकानात काम केले। त्यानंतर 1 वर्ष शिक्षक म्हणून सेवा केली आणि नंतर देवाची कृपेने त्यांनी 16 वर्ष आयकर विभागात काम केले। मग देवाची आत्म्याने त्याने सरकारी सेवेतून पूर्णवेळ सेवा कार्यात बोलावले। त्यांच्या जीवनाची प्रत्येक टप्प्यात त्यांनी हा दृढ विश्वास धरून ठेवला की ज्याने आतापर्यंत त्यांना चालविले, तो पुढेही मार्गदर्शन करील। ज्या प्रेमाने देवाने माझ्या वडिलांना अद्भुत रीतीने चालविले, त्याचप्रमाणे तो तुलाही मार्गदर्शन करील। प्रिय देवाची लेकरा, तू एकटा चालत नाहीस। परमेश्वर तुला जे उत्तम आहे ते शिकवतो, योग्य मार्गाने चालवितो आणि सदैव तुझ्याबरोबर चालतो। त्यांची मार्गदर्शनावर विश्वास ठेव, त्यांची मार्ग नेहमी परिपूर्ण असतो। पुढील ध्यानासाठी वचन। त्याने परमेश्वराच्या नावावर विश्वास ठेवावा आणि आपल्या देवावर अवलंबून राहावे। येसाया 50 अध्याय 10 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी पहिली इतिहास 10 अध्याय 11 अध्याय 12 अध्याय। संध्याकाळी योगान 6 अध्याय 45 वचन से 71 वचन। धन्यवाद।